हिंगोलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे। अनिल पतंगे शरद पवारांची साथ सोडणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे। अनिल पतंगे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। हिंगोलीत शरद पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता। 8 जून रोजी अजित पवार हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। हिंगोलीच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवणारी घडामोड या ठिकाणी घडताना आता पाहायला मिळते। चर्चांना या ठिकाणी उधाण आलेलं आहे। शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि त्यांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे अनिल पतंगे आता शरद पवार यांची साथ सोडून थेट अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे। 8 जूनला अजित पवार हिंगोली दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यादरम्यान सेनगाव शहरात अनिल पतंगे आपल्या समर्थकांचा पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे। या कार्यक्रमात सेनगाव येथील नगराध्यक्ष कैलासराव देशमुख, युवा जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांच्यासह अनेक नगरसेवक देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील होणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। येणाऱ्या 8 तारखेला दुपारी 2 ते 3च्या दरम्यान आयोजित आम्ही शेनगाव येथे विखे मंगल कार्यालय येथे पक्षप्रवेश सोहळा आणि कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की सोबत आमच्या शेनगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, माजी नगराध्यक्ष असतील, नगरसेवक ही सर्वच मंडळी, जिल्हा परिषदचे आमचे जे पदाधिकारी अगोदरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होते ते असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, असंख्य सरपंच वगैरे मंडळी आम्ही सर्वच जण येणाऱ्या काळामध्ये पक्षप्रवेश सोहळा करणार आहे। हिंगोलीत आता शरद पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता। अनिल पतंगे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। शरद पवार यांची साथ सोडणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।